फडणवीसांनी तुर्तास राजीनामा देऊ नये असे आदेश अमित शहांनी दिलेत। राज्यामधल्या लोकसभा निकालानंतर पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली आहे आणि त्यानंतर या संदर्भात दिल्लीमध्ये राजकीय भेटीगाठी सुरू झाल्या आणि त्यावर अमित शहांनी काय म्हटलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। फडणवीस आणि शहांच्या बैठकीत काय झालं? फडणवीसांनी तुर्तास राजीनामा देऊ नये शहांचं मत। राजीनामा दिल्यास कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होईल असं शहांचं मत। पुढील रोड मॅप तयार करा आणि कामाला लागा। मोदींच्या शपथविधीनंतर सविस्तर बोलू असं अमित शहा यांनी सांगितलं। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। कृष्णा, अमित शहांनी असं म्हटलेलं आहे की मोदींच्या शपथविधीनंतर सविस्तर बोलणी जी आहेत ती केली जातील, म्हणजे पुन्हा भेटीगाठींचं सत्र जे आहे ते सुरू होणार आहे। निवडणुकीमध्ये महायुतीला राज्यामध्ये फार काही चांगलं काम करता आलेलं नाही आणि त्यामुळे त्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन असं मत मांडलेलं होतं की मला या सगळ्याची पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो आहे किंवा अपयशाची जबाबदारी स्वीकारतो आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मला लोकांमध्ये उतरून काम करायचं आहे आणि त्यामुळे सरकारमधल्या जबाबदारीतून मला मोकळं होण्याची इच्छा त्यांनी वरिष्ठांकडे व्यक्त केलेली होती। आणि याच संदर्भात एनडीएची काल संसदीय दलाची जी बैठक झाली त्या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दोनदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि त्यांचा जो काही प्रस्ताव होता त्यावरती चर्चा झाल्याचं कळतंय। मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फडणवीसांचा जो काही प्रस्ताव होता तो नाकारलेला आहे आणि सध्या राजीनाम्याचा कोणताही विषय नको, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी ग्रहणाचा जो काही कार्यक्रम आहे तो पहिल्यांदा होऊ द्या आणि त्यानंतर यावरती महाराष्ट्राची एकूण जी काही राजकीय परिस्थिती आहे त्यावरती सविस्तरपणे चर्चा करू आणि त्यामुळे सध्या तुम्ही कुठल्याही पद्धतीचा राजीनामा जो आहे तो देऊ नका असा सल्ला जो आहे तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फडणवीस यांना दिलेला आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधीचा कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठका होऊ शकतात आणि त्यानंतर या सगळ्याची चर्चा जी आहे ती होऊ शकते। लोकसभा निवडणुकीमधलं हे जे काही अपयश आहे त्यानंतर तातडीने जर तुम्ही राजीनामा दिलात तर कदाचित कार्यकर्त्यांच्या मनोबलावरती त्याचा परिणाम होऊ शकतो आणि म्हणून सध्या तुर्तास राजीनाम्याचा विषय नको अशा पद्धतीचे आदेश जे आहेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेले आहेत। नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।